भाजप किती लढलो ते 105 आणि त्याच्यातून 95 सीट्स, म्हणजे असा निकाल जर असेल मला वाटतं त्यांनी 100च घेऊन टाकायला पाहिजे होतं. पण आता मी विनंती करीन भाजपला की आता बिहार महाराष्ट्र वगैरे लढणं सोडून द्या, तुम्ही अमेरिकेत काही उमेदवार टाका, तिथे राष्ट्रपतीची निवडणूक लढवा आणि तुम्ही जिंकल्यानंतर हे टॅरिफ वगैरे सगळा जो घोळ झालेला आहे तो तुम्ही काढून टाका. होय आदित्य ठाकरे, तुम्ही बरोबर बोलता. पण आता परिस्थिती अशी आहे की भाजपनं बिहार महाराष्ट्रासोबत निवडणूक लढवणं सोडलंच पाहिजे. कारण विरोधकांची लायकीच उरलेली नाहीये की त्यांच्यासोबत गंभीरपणे निवडणूक लढवली जावी. आदित्यजी, तुमच्या लक्षात आलं असेलच, महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभा निवडणुकीत तुमच्या विरोधात कौल दिला होता आणि आता बिहारमध्येही याचीच पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळाली. आणि खरी गोष्ट सांगू का, आता येत्या बीएमसी निवडणुकीतही मुंबईकर तुमचा सुपडा साफ करणार हे 100% ठरूनच गेलंय. म्हणूनच आम्ही आधीच सांगतो, बीएमसीच्या रिंगणात उतरू नका, नाहीतर या वेळेला तुमची पंचायत होणार हे निश्चित. कारण निकाल कुणाच्या बाजूनं जाणार हे महाराष्ट्राला आधीच माहिती आहे आणि हे आम्ही सांगत नाही, हे महाराष्ट्राची जनता सांगते. कारण त्यांना जंगलराज चालवणारं, घोटाळे करून मातोश्री 2.0 चालवणारं ठाकरे सरकार नको आहे. महाराष्ट्राला काम करणारं सरकार पाहिजे.